रंग तुझा लागला भाग 22. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव. नाही पण निदान आधीच्या बाबांशी तरी बोला. बाबा म्हणते, बघ तुम्ही बोलतो त्यांच्याशी. सलोनीचे बाबा आदित्यच्या बाबांना फोन लावतात. आधीच्या बाबांनाही आशाचा निर्णय पटला नव्हता, त्यामुळे ते सलोनीच्या घरी येऊन ह्या विषयावर बोलण्याचं ठरवतात. राज सलोनीला शाळेत सोडतो. राज म्हणतो, सलोनी मी संध्याकाळी तुला पिक करायला सुद्धा येईन. सलोनी म्हणते, अरे नको राज, तू जा घरी, मी येईन माझी माझी. राज म्हणतो, नको सलोनी, मी येतो ना तुला न्यायला. राज सलोनीचा निरोप घेऊन आपल्या ऑफिसला जातो. तेवढ्यात सलोनीला मधू भेटते. मधूला सलोनीला बद्दल काहीच ठाऊक नसतं आणि सलोनीही तिला काहीच सांगत नाही. दोघीही आपापल्या क्लासमध्ये जातात. इकडे राज ऑफिसला येतो. थोड्या वेळाने त्याला रिसेप्शनवरून कॉल येतो. त्याला ऑफिसमध्ये भेटायला कुणीतरी आलेलं असतं. त्यामुळे राज रिसेप्शनवर येतो आणि रिसेप्शनवर दिव्याला पाहतो. दिव्या त्याचीच वाट बघत चेअरवर बसलेली असते. तिला असंच अचानक आपल्या ऑफिसमध्ये आलेलं पाहून तो चकित होतो. तो दिव्याजवळ जातो. राज म्हणतो, दिव्या तू इथे? आर यू ओके? तू इथे अशी अचानक? इज एव्हरीथिंग ओके? आधी कसा आहे? दिव्या म्हणते, ॲक्च्युली राज काहीच नीट नाहीये आणि आधीची पण अवस्था मला बघवत नाहीये रे, म्हणून तर मी इकडे आलीये. आय नीड युअर हेल्प राज. राज म्हणतो, म्हणजे? दिव्या म्हणते, राज तुला वेळ असेल तर आपण कुठेतरी बसून बोलूयात का प्लीज? राज म्हणतो, ओके कॅन्टीन चालेल? दिव्या म्हणते, शुअर. दिव्या आणि राज ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जातात. राज वेटरला 2 कॉफीची ऑर्डर देतो. त्याला अंदाज आला होता की दिव्या आधी सलोनीबद्दल डिस्कस करण्यासाठी त्याला भेटायला आली होती, त्यामुळे तोही वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. राज म्हणतो, बोल दिव्या, आधी सलोनीला एक करण्याचा काय प्लॅन आहे तुझा? दिव्या म्हणते, राज तुला कसं कळलं की मी त्या दोघांना एकत्र आणायला प्लॅन बनवतीये ते? राज म्हणतो, ऑफकोर्स दिव्या, तेवढं तर मी तुला चांगलंच ओळखतो ना. आय मीन दिव्या. दिव्या म्हणते, इट्स ओके राज, तू मला दिव्या सुद्धा बोलू शकतोस. राज म्हणतो, ओके मग काय प्लॅन आहे तुझा? आधी सलोनीला परत एकदा जवळ आणायचा. दिव्या म्हणते, ॲक्च्युली मी अजून प्लॅन बनवला नाहीये. आय मीन मला काही सुचतच नाहीये आणि त्यासाठीच तर मी इथे आलीये. ॲक्च्युली मला तुझी मदत हवी आहे. हे बघ राज, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आमच्या आईला केलेल्या प्रॉमिसमुळे सलोनी घरी परत येणार नाही. त्यात त्याने डिवोर्सही फाईल केलाय. सो असं ना तसं डिवोर्स होणं निश्चित आहे. राज राज आधीला तर सलोनी हवीच आहे, पण जोपर्यंत सलोनी स्वतःहून त्याच्याकडे परत येत नाही तोपर्यंत आधी सुद्धा इच्छा असूनही काहीच करू शकत नाही. राज म्हणतो, ते तर आहेच. दिव्या म्हणते, सो मला असं वाटतंय की तू एकदा सलोनीला समजाव. माय बी तू तुझं ऐकेल. राज म्हणतो, नाही दिव्या, आय डोंट थिंक सो. ती मावशीचं ऐकत नाहीये, माझं काय ऐकणार? बट तरी मी एकदा तरी करतो तिच्याशी बोलण्याचा. बट आय डोंट थिंक हे वर्क करेल. दिव्या म्हणते, मग काय करायचं? माझं तर डोकंच चालत नाहीये. आधीचा चेहरा पाहिला की जीव नुसता कासावीस होतोय माझा. कुणाशी बोलत नाही, हसत नाही, नुसतं आपल्या रूममध्ये बसून नसतो. ऑफिसलाही गेला नाही आज आणि मी त्याला असं नाही बघू शकत. राज दिव्याचा हात आपल्या हातात घेतो. राज म्हणतो, डोंट वरी दिव्या, सगळं नीट होईल. आपण करूयात ना काहीतरी, आणि मला खात्री आहे ते दोघे परत एकत्र येईल, कारण खरं प्रेम कधीच हारत नाही. दिव्या म्हणते, पण कधी कधी प्रेम खरं असून सुद्धा आपली हार होते. दिव्याच्या बोलण्यातून राजला जाणवतं की ती स्वतःबद्दल आणि रणजितबद्दल बोलतीये. राज म्हणतो, दिव्या मला माहितीये रणजितमुळे तुला खूप मनस्ताप झालाय. तू त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं, पण त्याला ते कधी कळलंच नाही. पण खरं सांगायचं तर तो तुझ्या लायक नव्हता आणि तुझ्यासारखी मुलगी तो रणजित डिझर्व्ह करतच नव्हता. सो जस्ट फॉरगेट हिम आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. उलट जे झालं ते चांगलंच झालं. दिव्या म्हणते, हां, आणि हे सगळं सलोनीमुळेच शक्य झालं. तिने जर त्या दिवशी हिंमत करून आधीला सांगितलं नसतं तर आज तिच्यामुळेच मी सुखरूप आहे. पण हे माझ्या आईला कळतच नाहीये. आम्ही तिला किती समजवतोय पण तिला. राज म्हणतो, इट्स ओके दिव्या, आपण करूयात काहीतरी. बी पॉझिटिव्ह. दिव्या म्हणते, थँक्स राज. आय मीन मी तुला इतकं हर्ट करून देखील तू माझी मदत करतोयस आणि मी मात्र नेहमी तुला ब्लेम करत आलीये. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. राज म्हणतो, प्लीज दिव्या, डोंट बी सॉरी. जे झालं ते झालं. आता आपण आधी आणि सलोनीवर फोकस करायला हवं. दिव्या म्हणते, हां बरं निघते मी. आज तू बोलून बघ तिच्याशी आणि मला कळव तसं. तोपर्यंत मीही काहीतरी विचार करते. राज म्हणतो, नक्कीच. दिव्या म्हणते, बाय. राज म्हणतो, बाय. दिव्या राजचा निरोप घेऊन
तिथून निघून जाते. आधीचे बाबा सलोनीच्या घरी येतात. सलोनीची आई दरवाजा उघडते आणि त्यांना आत यायला सांगते. सलोनीचे बाबाही हॉलमध्ये येतात. अनिलजी नमस्ते. नमस्कार, विकासराव म्हणते. नमस्कार, या बसा ना. आधीचे बाबा म्हणते. सलोनी कुठं आहे? दिसत नाहीये. सलोनीची आई म्हणते, ती शाळेत गेलीये. आधीचे बाबा म्हणते, अच्छा विकासराव, खरं तर मीच तुम्हाला फोन करून तुमची माफी मागणार होतो आणि त्या सलोनीशी जे काही वागले त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. असं बोलून आधीचे बाबा आपले दोन्ही हात सलोनीच्या आईबाबांपुढे जोडतात. सलोनीचे बाबा त्यांचे हात खाली करत बोलतात. विकासराव म्हणते, अहो हे काय करताय? कृपया तुम्ही माझी माफी नका मागू. तुमचं काहीच चुकलं नाहीये आणि तसं पाहिलं तर अनिताताईंचीही चूक आहे असं नाही म्हणता येणार. एक आई म्हणून त्यांनी जे काही केलं ते चुकीचं नाहीये. आधीचे बाबा म्हणते, पण ते बरोबरही नाहीये. तिला सलोनीसोबत असं वागायला नको हवं होतं. ॲक्च्युली ती आधी दिव्याच्या बाबतीत जरा जास्तच पजेसिव्ह आहे. ती आपल्या मुलांसोबत चुकीचं होताना नाही बघू शकत. सलोनीची आई म्हणते, मला समजतीये ताईंची स्थिती. मी सुद्धा एक आई आहे. पण आमच्या सलोनी सोबत जे काही झालं त्यात तिची बिचारीची काहीच चूक नव्हती. मला मान्य आहे, ही गोष्ट आम्ही तुम्हाला लग्नाआधीच सांगायला हवी होती. पण अनिलराव, तुम्ही सांगा, जर ही गोष्ट आम्ही आधी सांगितली असते तर तुम्ही सलोनीला सून म्हणून स्वीकारलं असतं का? नाही ना. अनिलजी म्हणते, वहिनी तुमचं म्हणणं पटतंय मला आणि मी आधीच्या आईलाही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला ही गोष्ट स्वीकारायला कठीण जाते. मला अजूनही सलोनीचंच माझ्या घरची सून म्हणून हवी आहे. कारण खरं सांगू तर सलोनी मला माझ्या दिव्यासारखीच आहे आणि देव न करो पण हे असं वाईट जर माझ्या मुलीसोबत घडलं असतं तर मीही कदाचित असंच वागलं असतो. त्यामुळे मी तुम्हाला दोष देत नाहीये. पण माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा आधीच्या आईला समजून घ्या. तिला हा धक्का सहन करणं अवघड जाते. पण मला खात्री आहे आज ना उद्या तिला ह्या गोष्टींची जाणीव होईल की सलोनीचं आमच्या आधीसाठी योग्य आहे. पण त्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. विकासराव म्हणते, ठीक आहे, तुम्ही एवढं सांगताय तर आम्ही बघू वाट. आता सगळ्या गोष्टींवर वेळ हे एकच सगळं नीट होईल. आजवर आपल्या सलोनीने कधीच कुणाचं वाईट चितलं नाहीये. त्यामुळे तिच्याही वाट्याला आलेलं हे दुःख जास्त वेळ नाही टिकणार. सलोनीची आई आपले दोन्ही हात जोडून म्हणते, देव करो आणि असंच होऊ दे. हे आधीचे बाबा म्हणतात. बरं निघतो मी. खूप उशीर झालाय आणि सलोनी ही येईल इतक्यात. ती यायच्या आत मला निघायला हवं. आधीचे बाबा तिथून निघून जातात. त्यांच्या बोलण्यातून सलोनीच्या आईबाबांना दिलासा मिळाला होता. त्या दोघांचं अस्थिर मन आता थोडंसं शांत झालं होतं. ते दोघेही देवाकडे एकच प्रार्थना करत होते की अनिताताईंना सद्बुद्धी यावी आणि त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा. सलोनीची शाळा सुटते आणि त्या दोघी गेटजवळ येतात. राज देखील तोपर्यंत तिथे पोहोचलेला असतो. सलोनीला न्यायला आज राजला आलेलं पाहून मधू थोडीशी सरप्राईज होते. मधू म्हणते, अरे राज, तू आज आधी नाही आला का त्याच्या सलोनीला न्यायला? सलोनी म्हणते, ॲक्च्युली मी आईकडे आलीये काही दिवस राहायला. मधू म्हणते, का ग, म्हणजे असं अचानक? सगळे ठीक आहे ना? सलोनी म्हणते, ऐक ना मधू, आपण उद्या बोलूयात का? मी उद्या तुला सगळं सविस्तर सांगते. बाय, मी निघतो. चल राज. राज म्हणते, बाय मधू. मधू म्हणते, बाय गाईस. सलोनी गाडीत बसून तिथून निघून जातात. पण मधू मात्र विचारातच पडते. खरं तर तिला सकाळपासूनच सलोनीच्या चेहऱ्याकडे बघून तिचं काहीतरी बिनसल्याचं जाणवत होतं आणि आता राजला आलेलं पाहून तर तिची शंका खात्रीत बदलते. पण सलोनीने तिला उद्या सगळं सांगण्याचं प्रॉमिस केल्याने मधूचाही नाईलाज होता. तिला उद्याची वाट बघण्या पलीकडे काहीच ऑप्शन नव्हता. राज आणि सलोनी घरी येतात. रात्रीचं जेवण करून सलोनी आपल्या रूममध्ये जाऊन बसते. ती आजही आदित्यच्याच विचारात हरवलेली असते. तेवढ्यात राज तिच्या दाराला लॉक करून आत येतो. राज म्हणतो, सलोनी येऊ का आत? सलोनी म्हणते, अरे राज ये ना. राज म्हणतो, कशी आहेस तू? सलोनी म्हणते, मी एकदम मजेत. बघ किती हसतीये मी. सलोनी राजला खोटं खोटं हसून दाखवते, पण तिचे डोळे मात्र पाणावलेले असतात. राज म्हणते, सलोनी तुला माहितीये, तू जेव्हा अशी हसतेस ना तेव्हा तू तुझं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत असतेस. पण तुला काय वाटलं मला तुझं हे खोटं हसू कळणार नाही? सलोनी आपले अश्रू पुसत म्हणते, असं काहीही नाहीये राज, मी एकदम ओके आहे. राज म्हणतो, सलोनी काका मावशी समोर तुझं दुःख लपू शकतेस, पण माझ्या समोर नाही. मला माहितीये आदित्यपासून दूर होण्याचा त्रास तुला होतोय. मग का तू त्याच्याकडे परत जात नाहीयेस? त्याच्यापासून दूर राहण्याचा हा हास का आहे तुझा? सलोनी म्हणते, मला माझ्या हट्टाखातर कुणाचं मन दुखावणं नाही जमत मला. राज म्हणतो, पण आधीचं काय?
त्याच्या इच्छेचं काय सलोनी? सलोनी म्हणते तुला माहितीये, आज दिव्या आली होती माझ्या ऑफिसमध्ये. ती सांगत होती की आधी कुणाशी काहीच बोलत नाहीये, आपल्या रूममध्येच असतो. त्याची ही अवस्था कुणालाच बघवत नाहीये. अँड लुक अट यू सलोनी, तुझी पण काय वेगळी अवस्था नाहीये. तुझ्या चेहऱ्याकडे बघून अगदी लहान मुलंही सांगेल की तू किती दुःखी आहेस. मग का स्वतःला आणि आधीला त्रास देतीयस? सलोनी म्हणते तुला काय वाटतंय राज? मला आधीकडे परत जायचं नाहीये, पण तूच सांग ना, कशी जाऊ मी त्याच्याकडे परत? तेही आईंच्या विरोधात जाऊन. त्यांना त्यांच्या घरात मी सून म्हणून नकोय. मग मी कोणत्या हक्काने त्या घरात जाऊ? मी आईचं मन मोडून त्या घरात नाही राहू शकत. राज म्हणते अगं पण जर आदित्य तयार आहे तुझ्यासोबत राहायला, तर मग तुला काय इश्यू आहे? तुझा हक्क आहे आदित्यच्या प्रेमावर. सलोनी म्हणते पण त्याहून जास्त हक्क आईचा आहे. आणि माझ्यामुळे आई आधीमध्ये दुरावा निर्माण झालेला मला नाही सहन होणार. माझ्यामुळे आधीने आधीच खूप काही सहन केलंय. जेव्हापासून मी त्याच्या लाईफमध्ये आलीये, त्याची लाईफ मिसी झालीये. त्यामुळे आमचं वेगळं होणंच त्यासाठी बेटर राहील. राज म्हणतो अँड व्हॉट अबाउट यू सलोनी? तू राहू शकशील त्याच्याशिवाय? तुला एक दिवस झाला नाहीये त्याच्यापासून दूर होऊन, तर तुझी ही हालत आहे. मग तू तुझं अख्खं आयुष्य कसं घालवणार सलोनी? सलोनी म्हणते मला माहितीये, मी त्याच्याशिवाय एक क्षणही जगू नाही शकणार. पण मला त्याच्यासोबत राहून त्याचं आयुष्य खराब करायचं नाहीये. राज म्हणतो पण तुला असं का वाटतंय? त्याला ठरवतं दे ना की त्याला काय हवंय ते. प्रत्येक वेळी तूच तुझा निर्णय घेऊन मोकळी होतेस. त्याला काय हवंय, तुझ्या अशा वागण्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल ह्याचा कधी विचार केलायस तू? सलोनी म्हणते त्याला आता त्रास होईल, पण मला खात्री आहे पुढे जाऊन त्यालाही माझा हा निर्णय पटेल. मी हे सगळं त्याच्याच सुखासाठी केलंय हे त्यालाही समजेल. आणि जेव्हा तो मला ह्या सगळ्यांसाठी नक्की माफ करेल. राज म्हणतो तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये सलोनी. तरी मी दिव्याला म्हटलं होतं की तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये. पण मीच मूर्ख आहे ना की मी इथे तुला समजवायला आलो. यू नॉट वॉन्ट सलोनी, जस्ट फॉरगेट. राज रागानेच सलोनीच्या रूममधून निघून जातो. इकडे आधीच्या घरी सगळे डिनर करत असतात. आधी सुद्धा जेवायला आलेला असतो. सगळेजण शांतपणे जेवण करत असतात. आई म्हणते आधी मला तुझ्या सागर मामाचा फोन आला होता. त्याने तुझ्यासाठी एक मुलगी पाहिलीये. कार्तिकी ठाकूर नाव आहे तिचं. चांगल्या घरातली एकुलती एक मुलगी आहे आणि ती स्वतः डेंटिस्ट आहे. सागर म्हणत होता की त्याने तिचं आणि तिच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड नीट चेक केलंय. मी सुद्धा तिचा फोटो पाहिलाय. खूप सुंदर आहे. तू तिला एकदा भेटून घे. तुम्ही एकमेकांना पसंत केलं तर पुढचं ठरवायला सोपं जाईल. आईचं बोलणं ऐकून सगळे शॉकच होतात. आईने आदित्यच्या दुसऱ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली होती आणि तिला त्यातलं एक स्थळही आधीसाठी पसंत पडलं होतं. बाबा म्हणते अगं अनिता, हे काय बोलतीयस तू? अगं तू अजून सलोनीमधून बाहेर पडला नाही आणि तू त्याच्या दुसऱ्या लग्नाला मुली पाहायला सुरुवातही केली. आई म्हणते त्या मुलीचं नाव नका काढू माझ्यासमोर. त्या मुलीमुळे माझ्या आधीचं आयुष्य आधीच खराब झालंय. मला अजून वेळ घालवायचा नाहीये. आणि तसंही आधीला तिला विसरता यावं म्हणूनच त्याचं दुसरं लग्न लवकरात लवकर लावून द्यायचं मला माहितीये. दिव्या म्हणते अगं पण आई ह्याचा अजून डिवोर्सही झाला नाहीये ना. आई म्हणते डिवोर्स झाला नाहीये पण होणार तर आहे ना. आणि मला ह्यावर काहीच वाद नकोय. आधी तू उद्या कार्तिकीला भेट. एकमेकांसोबत वेळ घालवा. एकमेकांना समजून घ्या. जर तुम्ही दोघे एकमेकांना पसंत पडलात तरच पुढची बोलणी करूयात. आदित्य चिडून म्हणतो आई मी कुणालाही भेटणार नाहीये. सलोनी तुझ्या मनाच्या समाधानीसाठी हे घर सोडून गेलीये. एवढं पुरेसे नाहीये का तुला? आणि ही माझी लाईफ आहे. मी तुला आणि सलोनीला माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क अजिबात दिलेला नाहीये. तुम्ही दोघींनी केलं ना तुमच्या मनासारखं. सो फार गुड सॅक. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या प्लीज. असं बोलून आदित्य रागानेच आपल्या रूममध्ये निघून जातो. बाबा म्हणते अनिता हे तुझं अति होतंय ग. अगं आधी त्याला ह्या सगळ्यातून बाहेर तरी पडू दे. त्याला स्वतःला नीट सावरू तरी दे. दिव्या म्हणते नाही तर काय आई ग. अगं सलोनीला ह्या घरातून जाऊन 2 दिवसही झालेत नाहीये अजून आणि तू आधीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करतेयस. आई म्हणते हे बघा मी आधीची आई आहे. त्याच्या भल्यासाठीच मी हे सगळं करतेय. आणि तसंही आज ना उद्या ह्यांचा डिवोर्स होणं नक्की आहे. मग तोपर्यंत आपण आधीसाठी योग्य स्थळ पाहून ठेवलं तर त्यात गैर काय आहे? दिव्या म्हणते पण आई. आई म्हणते माझा निर्णय झालाय. मला ह्यावर अजून चर्चा नकोय. उद्या आधी कार्तिकीला भेटणार म्हणजे भेटणारच. आणि मी बघते आधी तिला कसं भेटत नाही ते.
आई आपल्या रूममध्ये निघून जाते. आधीचे बाबा आणि दिव्या हताश होऊन बसलेले असतात. उद्याचा दिवस त्यांच्यासमोर अजून काय काय घेऊन येणार आहे ह्या विचारानेच ते दोघे हैराण होतात. आदित्य आपल्या रूममध्ये येतो. तो सलोनीचा फोटो आपल्या हातात घेतो. त्याच्या डोळ्यातले अश्रूंचे 2 थेंब सलोनीच्या चेहऱ्यावर पडतात. आदित्य तो फोटो आपल्या छातीशी लावतो. आदित्य स्वतःशीच म्हणते, सलोनी, हे सगळं मला बिलकुल सहन होत नाहीये. मी एक क्षणही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि मला माहितीये तुझी देखील माझ्यासारखीच अवस्था असणार. मग हा हट्ट का? प्लीज कम बॅक टू मी सलोनी. आय जस्ट कॅन्ट लिव्ह विदाउट यू. प्लीज कम बॅक टू मी. आदित्य फोटोमधल्या सलोनीच्या चेहऱ्याला कुरवाडत आणि सलोनीचं काढ होते. आदित्यची आई आज कार्तिकीला आपल्या घरी बोलवणार असल्याने आधीला घरी थांबवण्याची बिलकुल इच्छा नसते. तिला भेटणं टाळता यावं म्हणून आदित्य ऑफिसला जायला निघतो. तेवढ्यात आई त्याला अडवून कार्तिकीबद्दल सांगते. आई म्हणते, आधी बेटा, आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तरी घरी लवकर ये, ठीक आहे? आधी आईचं बोलणं ऐकूनही न ऐकल्यासारखं करतो आणि ऑफिसला निघून जातो. दिव्याला मात्र आता थोडी हुरहुर वाटत होती. ती राजला फोन करते. दिव्या म्हणते, हॅलो राज, काय झालं? बोललास का तू ती सलोनीशी? काही म्हणाली का ती? राज म्हणतो, काय म्हणणार ती? मी तुला बोललो होतो ना की ती माझं काहीही ऐकणार नाही. सलोनीचं असं म्हणणं आहे की तिच्या आग्रहाखातर तुमच्या आईला दुःखी करायचं नाहीये तिला. दिव्या म्हणते, सलोनी पण ना, खरंच तिला का कळत नाहीये की कधी कधी इतका चांगुलपणा सुद्धा आपल्यासाठी चांगला नसतो. ती माझ्या आईच्या समाधानासाठी स्वतःला आणि आधीला वेदना देतीये. हे कसं कळत नाहीये तिला? राज म्हणतो, मला तर सलोनीचा खूप राग येतोय, पण त्याचसोबत तिच्यासाठी खूप वाईटही वाटते. दिव्या म्हणते, ॲक्च्युली राज, मला तुला एक बॉन्ड न्यूज द्यायची होती. राज म्हणतो, ह्यापेक्षा अधिक वाईट बातमी दुसरी कोणती असू शकेल? दिव्या म्हणते, ॲक्च्युली राज, माझ्या आईने आधीसाठी एक स्थळ पाहिलंय आणि ती मुलगी आज आदित्यला भेटायला आमच्या घरी येतेय. आईने ऑलमोस्ट सगळंच कन्फर्म केलंय. राज म्हणतो, व्हॉट? दिव्या म्हणते, यस. राज म्हणतो, मग आता काय करायचं? आय मीन, तुझी आई इतका पुढचा विचार करतीये म्हटल्यावर तर सगळंच अशक्य दिसतंय मला. दिव्या म्हणते, डोंट वरी राज, मी माझ्या भावाला चांगलंच ओळखते. माझी आई जितकी हट्टी आहे ना, त्याहून काही पटीने जास्त जिद्दी आधी आहे. आणि तसंही त्याने काल आईसमोर स्पष्ट केलंय की तो दुसऱ्या लग्नासाठी अजिबात तयार नाहीये. सो मला तरी वाटतं की आधी सलोनी सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार नाही करणार. त्यामुळे आईने कितीही ठरवलं तरी देखील आधी दुसऱ्या लग्नाला इतक्या सहजासहजी तयार नाही होणार. राज म्हणतो, दॅट्स बेटर, बट तरी मला सलोनीची खूप काळजी वाटतेय ग. तिने आधीचं खूप काही सहन केलंय आणि आता आधीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तिला कळलं तर ती हे कसं सहन करेल? दिव्या म्हणते, राज प्लीज आता तरी सलोनीला ह्यातलं काहीच कळू देऊ नकोस, नाहीतर तिला अजून त्रास होईल. सो प्लीज बी केअरफुली एनिवेज. आज ती मुलगी इकडे आल्यावर काय होतंय ते मी तुला कळवते. नंतर चल बाय. राज म्हणतो, ओके बाय. राज फोन ठेवून मागे फिरतो, पण त्याच्या मागे सलोनी उभी असलेली त्याला दिसते. तिचे डोळे पाणावलेले असतात. सलोनीच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिने नक्कीच आपलं आणि दिव्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असावं ह्याची दाट शंकात राजला येते. तो तिला धीर द्यायला पुढे जातो, पण सलोनी त्याला अडवते. राज म्हणतो, ॲक्च्युली सलोनी, सलोनी रडवलेल्या आवाजात म्हणते, इट्स ओके राज, आईंनी आधीसाठी स्थळ पाहून योग्य तोच निर्णय घेतलाय. अँड ट्रस्ट मी, मी आधीसाठी खूप खुश आहे. फायनली त्याला त्याची योग्य जोडीदार भेटणार. राज म्हणतो, सलोनी, तसं काहीही नाहीये. आधी तुझाच आहे, फक्त तुझा. तुम्ही दोघे एकमेकांपासून कितीही दूर असलात ना, तरी तुमचं मन कायम एकमेकांजवळ राहणार. सलोनी, तुला कळत कसं नाहीये ग? यू बथ आर मेड फॉर इच अदर. सलोनी म्हणते, असं असतं तर आज मी इथे आणि तो तिथे नसता. आमची साथ इथवरच होती राज. हे मला कळून चुकलंय आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट लवकरात लवकर ॲक्सेप्ट करा. पुढे जाऊन तुम्हाला कमी त्रास होईल. आणि खरंच मला ह्या गोष्टींचं अजिबात दुःख नाहीये की आई आधीसाठी दुसरं स्थळ बघताय. आधीने खुश राहणं हा त्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा. राज म्हणतो, आणि तुझ्या सुखाचं काय सलोनी? तुझ्या आनंदाचं काय? तुलाही हे चांगलंच ठाऊक आहे की तू आधीपासून दूर नाही जगू शकणार. तरी हा वेडेपणा का सलोनी? सलोनी म्हणते, राज प्लीज, मी हात जोडते तुझ्यासमोर. तोच विषय नको उगाडूस. आता त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. मी माझा निर्णय घेतला आणि आईने सुद्धा आधीसाठी योग्य तोच निर्णय घेतला.
ह्याची मला पूर्णपणे स्वास्वस्ती आहे, त्यामुळे प्लीज ह्यापुढे माझ्यासमोर आधीचा विषय नको काढूस. राज म्हणतो, अगं पण सलोनी. राज पुढे काही बोलणार तेवढ्यात सलोनी तिथून निघून जाते. राज स्वतःशीच म्हणतो, सलोनी, कदाचित तुला माहित नाही, पण माणसाने कितीही ठरवलं ना तरी त्याच्या आयुष्यात तेच घडतं जे नियतीने लिहून ठेवलेलं असतं. आणि तुमच्या दोघांच्या नियतीने तुम्हाला एकत्र बांधून ठेवलंय. त्यामुळे तू कितीही ठरवलंस तरी नियतीपुढे आपलं काहीच नाही चालणार. इकडे सलोनी शाळेत येते. मधू स्टाफ रूममध्ये बसलेली असते. सलोनी मधूला पाहून स्माईल देते. मधू देखील तिला गुड मॉर्निंग विश करते. दोघेही आपापल्या क्लासरूममध्ये जायला निघतात. तेवढ्यात मधू सलोनीला संध्याकाळी शॉपिंगला एकत्र जाण्याबद्दल विचारते. मधू म्हणते, ऐक ना सलोनी, अगं 2 दिवसांनी समीरचा बर्थडे आहे, तर मला त्याला एक छानसं गिफ्ट द्यायचंय. तू येशील ना माझ्यासोबत? सलोनी म्हणते, ॲक्च्युली ते मधू. मधू म्हणते, काय यार? सलोनी, चल ना माझ्यासोबत. तसंही मला काहीच सुचत नाहीये की मी त्याच्यासाठी नेमकं काय घेऊ. तू आलीस तर मला थोडी मदतच होईल. प्लीज चल ना सलोनी, प्लीज. मधू सलोनीला शॉपिंगसाठी खूप फोर्स करत असल्याने सलोनी तयार होते. दोघेही संध्याकाळचं प्लॅनिंग फिक्स करून आपापल्या वर्गात जातात. संध्याकाळ होते आणि ठरवल्याप्रमाणे सलोनी आणि मधू समीरसाठीच गिफ्ट घ्यायला शाळेतून निघतात. सलोनी राजला तसं फोन करून सांगते. इकडे आदित्य कार्तिकी घरी येणार असल्याने ऑफिसमध्येच बसून असतो. तेवढ्यात त्याला आईचा फोन येतो. आदित्य तिचे फोन सतत कट करत राहतो आणि शेवटी तिला एक मेसेज ड्रॉप करतो. आय एम इन ए मीटिंग, कॉल यू लेटर. मेसेज टाकून आदित्य तसाच खुर्चीवर टेकून बसतो. त्याच्या डोक्यात सलोनीचेच विचार चालू असतात. त्याला तिला भेटण्याची, तिला बघण्याची खूप ओढ लागलेली असते. पण त्यालाही हे चांगलंच ठाऊक होतं की सलोनी आईला दिलेल्या वचनाखातर त्याला नाही भेटणार. त्यामुळे त्याची सलोनीला भेटण्याची कितीही इच्छा असली तरी त्याचा नाईलाज होता. थोडा वेळ असाच निघून जातो. सगळा स्टॉफ ऑफिसमधून निघून जातो. आदित्य मात्र आपल्या कॅबिनमध्येच सलोनीच्या स्वप्नात हरवलेला असतो. तेवढ्यात त्याच्या दरवाजावर कोणीतरी नॉक करतं. आदित्य आपले डोळे उघडतो आणि घड्याळात बघतो तर संध्याकाळचे 7 वाजलेले असतात. तो त्या व्यक्तीला कॅबिनच्या आत येण्याची सहमती देतो. आदित्य म्हणतो, यस प्लीज कम इन. आदित्यचा आवाज ऐकून दरवाजा उघडला जातो. त्या दरवाजामागे एक मुलगी उभी असते. गोरीपाण, नाजूक, बांधाची कुरडे केस असलेली, भुऱ्या डोळ्यांची, ओठांवर डार्क रेड कलरची लिपस्टिक आणि ब्लॅक कलरचा सलवार ड्रेस. ती मुलगी इतकी सुंदर, इतकी मोहक दिसत होती की कुणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडेल. ती मुलगी ओठांवर एक क्यूट स्माईल आणत आत येते. आदित्य तिला पाहतच राहतो. ही मुलगी कोण असावी ह्याचा तो अंदाज लावत असतो. आदित्य म्हणतो, यस. ती मुलगी आधी समोर सॅक हँड करायला हात पुढे करत बोलते, हाय आदित्य. आदित्य तिच्या हाताकडे बघतच राहतो. आदित्य म्हणतो, सॉरी बट मी तुम्हाला ओळखलं नाही. आपण? ती मुलगी म्हणते, मी कार्तिकी, कार्तिकी ठाकूर. ती मुलगी कार्तिकी होती जी आदित्यच्या आईने त्याच्या लग्नासाठी पाहिलेलं स्थळ होतं. तिला आपल्या ऑफिसमध्ये पाहून आदित्य थोडासा आश्चर्यचकित होतो. तो आपल्या चेअरवरून उठून उभा राहतो. आदित्य म्हणतो, तुम्ही इथे? कार्तिकी म्हणते, होय. ॲक्च्युली तू तुझ्या आईला जेव्हा मेसेज करून सांगितलं ना की तुला ऑफिसमधून यायला लेट होणार आहे, तेव्हा मी तिथेच होते. सो आय जस्ट टॉक. तू बिझी आहेस तर मीच तुला इथे येऊन भेटते. आपण घरी भेटलो काय, इथे भेटलो काय, भेटणं होणं महत्वाचं. इट्स इट. आदित्य म्हणतो, आय मीन रिअली सॉरी कार्तिकी. ॲक्च्युली मला एक अर्जंट मीटिंग आली होती, सो ती अटेंड करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. प्लीज सिट ना. कार्तिकी आदित्यच्या समोरच्या खुर्चीवर बसते. कार्तिकी म्हणते, इट्स ओके आदित्य. आदित्य म्हणतो, सो व्हॉट वर्ल्ड यू लाईक टू हॅव टी और कॉफी? कार्तिकी म्हणते, एनिथिंग. आदित्य लँडलाईनवरून कॉल लावतो, पण पलीकडून कुणीच फोन घेत नसतो. आदित्य म्हणतो, आय थिंक सगळा स्टाफ निघून गेलाय. कार्तिकी म्हणते, दॅट्स ओके. तुझी हरकत नसेल तर आपण बाहेर जाऊ शकतो. ऑफकोर्स तुझं काम झालं असेल तरच. आदित्य म्हणतो, हां ॲक्च्युली काम तर झालंयच माझं. आपण जाऊ शकतो. इथे जवळच एक कॉफी शॉप आहे. सो शॅल वी गो देअर? कार्तिकी म्हणते, या शुअर. आदित्य आणि कार्तिकी कॉफी शॉपमध्ये जायला निघतात. थोड्या वेळाने दोघेही एका कॉफी शॉपमध्ये पोहोचतात. हे तेच कॉफी शॉप असतं जिथे आदित्य सलोनी लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर खूपदा भेटत असायचे. त्या कॉफी शॉपमध्ये जाताच आदित्यला सलोनीसोबत घालवलेले ते सुंदर क्षण आठवू लागतात.
त्याच्या ओठांवर नकळत हसू येतं, पण त्याचसोबत त्याचे डोळेही भरून येतात. या आठवणीतच झोपून जातो. आदित्यचं काय निर्णय असेल? विसरेल का आदित्य सलोनीला? ही कार्तिकी काय करेल? तर पाहूया पुढील भागात.